तर नमस्कार. इथे आपण बघू शकतो या झाडाचं नाव करवंद आहे. करवंद किंवा डोंगराची काळी मैना ज्याला म्हटलं जातं, किंवा याला इंग्लिशमध्ये करिसा करंदस असं या झाडाचं नाव आहे. तर या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याला अशी काळी फळं लागतात बारीक बारीक, आणि ही टेस्टला अशी आंबट गोड फळं असतात ही. तर ह्याची फळाची लागण म्हणजे ह्याला फळं फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते लागण, आणि मेच्या शेवटीपर्यंत ह्याची काळी फळं तयार होतात. मध्ये याला लाल फळं पण लागतात. तर असं हे करवंद आहे. ह्याचे जे हिरवी फळं आहेत त्याचा वापर लोणच्यासाठी करतात, आणि जी काळी फळं आहेत त्याचा वापर आपण आपल्या म्हणजे जे ट्रेकर लोक असतात किंवा शेतकरी बांधव किंवा धनगर लोक जे असतात, जे डोंगर दऱ्याने चालत असतात, तर ते खाण्यासाठी करतात. तर या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये लोह किंवा आयन जे म्हणतो आपण, तर ह्याच्यामध्ये आयन कंटेंट खूप जास्त आहे. तर आयन कंटेंट जास्त असल्यामुळं हे फळ खाल्ल्यावरती रक्ताची वाढ पण खूप होते. म्हणजे शरीरामध्ये रक्त चांगलं वाढतं आणि शरीरामध्ये लोह पण चांगलं वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा जो पाला आहे, करवंदाचा पाला, ह्या पाल्याला जेव्हा आपण वाळवतो आणि वाळलेल्या पाल्याचं चूर्ण म्हणून आपण जेव्हा घेतो तेव्हा पोट पण चांगलं साफ होतं. कारण हे नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे आणि फळं पण नॅचरल लॅक्झेटिव्ह आहेत. आणि या फळाला असं म्हटलं जातं की या फळाची जेव्हा बी आपण पेरतो, म्हणजे शेतकरी लोक किंवा गावातले लोक असं म्हणतात की या फळाची बी जेव्हा आपण पेरतो तर ही बी झाड होण्यासाठी 2 वर्ष लागतात. आणि जो पक्षी करवंद खातो आणि त्याच्या विष्ठे थ्रू हे बी जमिनीमध्ये पडते, तर त्या करवंदाच्या झाडाला यायला कमीत कमी 5 ते 6 महिने लागतात. आता किती खरं किती खोटं ते माहीत नाही, पण करवंद उगवण्याचं अजून एक टेक्निक म्हणजे जी फांदी कापून त्या फांदीला शेण लावून ते मातीमध्ये जेव्हा रवलं जातं पावसाळ्यामध्ये, तरीसुद्धा त्याला पालवी फुटते किंवा त्या काडीपासून अजून एक नवीन झाड तयार करता येतं. तर असं हे करवंद आहे. याची हाईट 7 ते 10 फूटपर्यंत असते, म्हणजे माणसाची हाईट एवढं आहे. श्रब ह्या कॅटेगरीमध्ये हे करिसा करंदचं झाड येतं. आणि मी तुम्हाला त्याची फळं तोडून दाखवतो. तर अशी 3 स्टेजेस असतात फळांचे ह्याच्या. तर हे 3 स्टेज म्हणजे की ह्याला पहिले हिरवी फळं लागतात, म्हणजे आधी फ्लावरिंग असतं, म्हणजे मोगऱ्यासारखी ह्याला फुलं लागतात पांढरी पांढरी. त्यानंतर जी हिरवी फळं लागतात, ती हिरवी फळं हळूहळू कशी लाल होतात आणि लालचं हे असं काळं फळ होतं. आणि हे फळ असं ओपन केल्यानंतर याच्यामध्ये ही बी असते, गुलाबीसारखी बी असते, आणि हा पल्प असतो अख्खा. तर थोडा गुलाबी थोडा पांढरा असं पल्प असतो करवंदामध्ये. आणि हा चवीसाठी अतिशय आंबट गोड असं चव असते फळाची. आणि आत्ता आपण मुळशी तालुक्यामध्ये आहोत आणि असं मस्त झरा वाहतो इकडे, आणि याच्या घराच्या आडोशालाच हे करवंदाचं झाड इथे लागलेलं आहे. तर एकदम म्हणजे जिथे माणसांचा वावर कमी असतो तिकडं ही झाडं अशी रँडम आढळून येतात आपल्याला. आणि या झाडांना आता वाचवण्याची खूप गरज आहे. IUCNच्या कॅटेगरीमध्ये हे एंडेंजर्डमध्ये यायला लागले ते, कारण बुरूम किंवा माती उपशामुळे किंवा झाड तोडमुळे डोंगर कमी होत चाललेले आहेत, आणि त्याच्यामुळे असे करवंदाचे जे जाळ्या आहेत त्या पण कमी होत चाललेल्या आहेत. आता करवंद हे फळ जर बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कार्बी हर्बल्स थ्रू ह्याची जेली तयार करत आहोत आत्ता, आणि लवकरच ती जेली आम्ही तुमच्या खाण्यामध्ये पण घेऊन येऊ. आणि हे आंबट गोड महाराष्ट्राची श्रीमंती जी आहे ती तुमच्या ताटामध्ये लवकरच तुम्हाला भेटेल. धन्यवाद.